अण्णा, तुम्ही 2 दिवसाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीमुळं कंधार लोहा मतदारसंघामध्ये एकच चर्चा निर्माण झाली आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घरवापसी करणार आहात. यामध्ये काय तथ्य आहे? नाही नाही, घरवापसी वगैरे काही नाही. ती भेट आमची सदिच्छा भेट होती. कारण पवार साहेब हे 2 दशक आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलेले नेते आहेत आणि ते ज्येष्ठ नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत. सहज 2-3 वर्षामध्ये आम्ही काही त्यांना मध्ये BRSचं काम केलं तेव्हापासून काही त्यांची भेटगाठ झाली नव्हती. आहेत म्हणून कळाल्यानंतर सहज भेट घेतली. बाकी राजकीय भेट वगैरे काही नव्हती. ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतात त्यावेळेस कुठेतरी अजित पवार गटांकडून तुमच्यावर अन्याय होत होता, असा एक सूर उमटत होता आणि अजित पवार यांना थोडंसं डावळलं जात असल्यानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला होता. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार हे बाजूला गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही परत एकदा शरद पवार साहेबांची भेट घेऊन जाणार असल्याचं तुम्ही बोललं जात आहे. नाही नाही, हे तुमचा प्रश्न अत्यंत चुकीचा आहे. आपण ज्यावेळी KCR साहेब आपकी बार किसान सरकार BRS महाराष्ट्रात आणलं किंवा आलं, हे त्यांनी केलेल्या शेतकऱ्याच्या बाकी सर्व आघाड्यावरचं कामाचं जे मॉडेल होतं त्याला प्रभावित होऊन आपण त्या BRS पक्षाचं काम महाराष्ट्रामध्ये केलं आणि आपण BRSचं काम करताना कुठल्याही पक्षावर, कुठल्याही नेत्यावर राष्ट्रवादीच्या टीका टिप्पणी किंवा माझ्यावर अन्याय झालाय म्हणून मी हे करालो असं कधी मी कुठेही टिप्पणी केली नाही, बोललो सुद्धा नाही आणि आमचा तसा काही विषय बी नव्हता. त्यामुळं त्यांना माझ्यावर अन्याय होत होता म्हणून मी गेलो असं नाही. आपण जे काही 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तेलंगणा मॉडेल जे KCRनी शेतकऱ्याला तिथं उभा केलं, तिथल्या आत्महत्या शून्यावर आणल्या, एकरी जे काही 10 वर्षात तिथं काम केलंय तशा स्वरूपाची व्यवस्था, तशा स्वरूपाचं सरकार, तशा स्वरूपाचं इथल्या कष्टकऱ्याला, इथल्या शेतकऱ्याला ते मॉडेल उभा करण्याची गरज आहे. आणि मी सुरुवातीपासून एका कार्यक्रम आधारितच कुठलंही राजकीय काम करत असतो. आपण कुणावरही टीका टिप्पणी करून पक्ष सोडला नाही. आपण त्यांच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या भूमिकेला प्रभावित होऊन ते काम केलं. आपण जर बघितलं 2014च्या निवडणुकीच्या समोर प्रताप पाटील चिखलीकर यांना अजितदादांनी प्रवेश दिला होता आणि त्याच्यानंतर मागच्या 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्याऐवजी दिलीप दादाला उमेदवारी दिली. हे कुठेतरी म्हणजे ठरवून केल्या जात असल्या दिसून येत होतं. अजिबात नाही. हा, एक आहे की ज्यावेळी चिखलीकराला प्रवेश दिला होता त्यावेळी त्या गोष्टीला मला विचारात घेऊन करावा अशी आमची भूमिका होती. पण त्यावेळी आणि शेवटी पक्षाच्या नेत्याला काय बेरजेचं राजकारण करायचंय ते आमचा थोडाच त्याला विरोध असतो. मी तर त्यावेळी लोकप्रतिनिधी होतो, अशातला काही भाग नाही आणि मी ती काही नाराजी कुठं स्पष्टही केली नाही. पण आमचं म्हणणं होतं की जे काही इथं माझ्या मतदारसंघात मी लोकप्रतिनिधी असताना जे करायचंय ते आम्हाला विचारात घेऊन करावं, इतकी भूमिका होती. शरद पवार साहेब आणि तुमचं एवढं म्हणजे घनिष्ठ संबंध होते पहिलं. आज तुमची बऱ्याच वर्षाच्या नंतर साहेबांसोबत भेट झाली. तो क्षण तुमच्यासाठी कसा होता? नाही नाही, संबंध आमचे कुठं बिघडलेत असं. पवार साहेबांनी जे काही आम्ही 20 वर्ष त्यांच्या विचारात, त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. आम्ही पवार साहेबावर कधी इतर कुठल्या भूमिकेत, कुठल्याही कार्यक्रमात टीका टिप्पणी काही केली नाही आणि त्यांनाही माहित आहे आमचा स्वभाव, त्यांनाही माहित आहे. चळवळीतून आलेली माणसं आहेत, तेही समजतात. सगळे एकमेकाला चांगले परिचित आहोत. घर वापसीचा आज जरी विचार नसला तरी शरद पवार साहेबांकडून काही असं निमंत्रण तुम्हाला आलेलं आहे का या परत पक्षामध्ये म्हणून? नाही नाही, मी पहिल्याच वाक्यात सांगितलं. तुम्ही पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारताय की ही भेट अत्यंत सदिच्छा होती. 20-22 वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. योगायोगानं आम्ही मुंबईला गेलो. मधल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही BRS आणि आता हे महाराष्ट्र राज्य समिती, हे एवढं मोठं राज्यभर संघटन बांधणे, रान उठवणे हे काम 4 वर्षात केल्यानंतर मधल्या काळात आमची कुठल्याही निमित्ताने भेट होऊ शकली नाही आणि योगायोगाने ते उपलब्धही होते म्हणून ती सदिच्छा भेट होती. आणि ते तितके खुजे नेते नाहीत.
शरद पवार साहेब हे इतके खुजे नेते नाहीत की शंकरराव आता या इकडे म्हणण्या इतके नाहीत. आपण जर सध्या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झालेला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन पूर्ण झालं नाही. यासाठी बच्चू कडू सध्या रस्त्यावर उतरले आहेत. MRS पक्ष हा शेतकऱ्यांचे धोरण राबवणारा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. यावेळेस अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? नाही, आम्ही यापूर्वी अनेक वेळेला ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की शेतकरी हा कर्जमुक्तीसाठी पात्र आहे, तो त्याचा अधिकार आहे. पण अलीकडचे जे काही आता राज्यकर्ते आहेत, शब्द पाळण्याचं तर सोडा, पण यांना थोडी राजकीय सभ्यता सुद्धा नाही. आणि त्यामुळं हे जरी किती शब्द पाळले तरी मला ते करेपर्यंत यांचा आम्हाला विश्वास नाही. पण एक आहे की काही काळानंतर ही मुवमेंट मोठी करू आम्ही. या बाबतीतला आमचा सगळ्या शेतकरी नेत्यांसोबत संवाद चालू आहे. हा आवाज त्यांनी किती जरी नाकारला किंवा दाबण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटते भविष्यात हा आवाज दबणार नाही. आम्ही एकत्रितपणे सगळे लढा देऊ. आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये MRS पक्षाची काय भूमिका आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही उमेदवार देणार आहात? कुणासोबत युती मला करणार आहात? वाटते तुमच्या चॅनलवर आम्ही यापूर्वी भूमिका स्पष्ट केलेली आहे. नांदेडला MRSच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव झाला की यावेळी लोकल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य समिती निवडणुका लढवेल. आणि तिथं जे काही राजकीय परिस्थिती असेल त्यावेळेसची समविचारी पक्षाच्या सोबत आघाडी करून निवडणुका लढवतील अशी कार्यकारिणीनं आमच्या त्याच वेळी मला वाटते 1 तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीतला त्याच्यानंतर संभाजीनगरला बैठक झाली, तिथेही मराठवाडा पातळीवरची जी आमची बॉडी होती सगळी महत्वाची, त्यावेळी त्या बॉडीमध्ये हा निर्णय झाला की विभागाच्या नेत्यांनी आणि जिल्हा अध्यक्षांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून समविचारी पक्षासोबत आघाडी करून या निवडणुका लढवण्याचं ठरलं. कारण जे काही पक्षाचं आमच्या रजिस्ट्रेशन झालं होतं ते विधानसभेच्या अगदी तोंडावर झालं होतं, त्यामुळे विधानसभेमध्ये आम्हाला फार मोठा काही चांगला रोल करता आला नाही. पण यावेळी जिल्हा परिषद आणि आमची आता संघटना बांधणी चालू आहे. आता मी उद्या शनिवार रविवारपासून दौऱ्यावर आहे. किमान या महिन्या 1.5 महिन्यामध्ये 15-16 जिल्ह्यातल्या जिल्हा बॉड्या, तालुका बॉड्या हे आम्ही संघटन बांधणीवर जोर दिलेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत दिवाळीपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये किमान 20 जिल्ह्यामध्ये 200 तालुक्यामध्ये ही आमच्या पक्षाची संघटना मजबूत उभा करू. आणि आहेत ना आमच्या सोबतचे BRSच्या काळातले काही सहकारी आहेत, ज्यावेळी माझी किसान सभा होती त्याच्याही काळातले सहकारी आहेत, 2 वेळा मी महाराष्ट्राच्या संघटनेचा अध्यक्ष होतो त्यांच्याही सोबतचे काही सहकारी आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आताची जी काही इथली राजकीय परिस्थिती आहे राज्याची ती अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत आणि महाराष्ट्राच्या समृद्धीच्या बाबतीत इथं कोणीही गंभीर नाही. सगळा म्हणजे कोणात पायपूस नाही, कोणाचाही अंकुश नाही. सत्तेत असणारेही अस्वस्थ आहेत, सत्तेच्या बाहेरचे अस्वस्थ आहेत. नंबर 1 महाराष्ट्र म्हणणाऱ्यांना आता परवा जी आकडेवारी आली, दारिद्र्यरेषेखाली बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आपण खाली गेलोत. आणि 2 महिन्यापूर्वीची जी आकडेवारी होती की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 6व्या क्रमांकावर गेलेलं आहे. शेजारचं मध्य प्रदेश आणि कर्नाटक, तेलंगणा तर अगोदरच गेलं. हे सिंचन क्षेत्रामध्ये आपल्या पुढे निघून गेलेलं आहे. ऊर्जा क्षेत्रात आपण मागे आहोत. शिक्षण क्षेत्रात अनेक ठिकाणी राज्याचं सगळं कामकाज आणि या राज्यकर्त्याची पद्धती जर बघितली तर हे सगळे दिशाहीन झालेले आहेत. उत्पादक क्षेत्रावर कुठेही तुम्हाला 10 वर्षात आठवते का एखाद्या मोठा 1000-2000 मेगावॅटचा एखादा ऊर्जेच्या क्षेत्रातला प्रकल्प उभा करण्यामध्ये यशस्वी झालेत का? सिंचन क्षेत्रात 100, 150, 200 TMCचं एखादं धरण लॉन्च करू म्हणजे यांचं जे काही चालू आहे ते फार काही महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, इथलं दरडोई उत्पन्न, इथला राहणीमानाचा दर्जा आणि इथली बेरोजगारी संपवण्याच्या दृष्टीनं अजिबात नाही. हे सगळे संभ्रमित झालेत.
कोणाचा पायपूस कुणात नाही, म्हणून MRS महाराष्ट्र राज्य समिती ते कार्यक्रम घेऊन पुढे आलेली आहे. आम्ही जनतेत जाऊ, पेरू, काळ लागेल, आमचा पक्ष नवीन आहे, पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात BRSच्या कार्यक्रमाला लोकांनी प्रभावित होऊन कमी काळामध्ये फार मोठा स्वीकार केला होता आणि इथल्या भल्या भल्या प्रस्थापित नेत्यांना आणि पक्षांना त्याची धडकी भरली होती. कार्यक्रम आधारित आम्ही जाऊ. आणि अनेक जण आम्हालाही म्हणतात की अण्णा आता इतकं काही सोपं आहे का पक्ष, हे सगळे धनदांडगे प्रस्थापित. पण आम्ही हे सुरुंग पेरू, आज त्याची गरज आहे. समृद्ध महाराष्ट्रासाठी या विचाराची, या मांडणीची, या भूमिकेची गरज आहे. भविष्यामध्ये ज्या दिवशी यांचं अति होईल त्या दिवशी या सगळ्यांना बोल फुटेल, आणि ज्या दिवशी बोल फुटेल त्या दिवशी काय होते ते तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. पण आम्ही ही भूमिका घेऊन, पक्षाचं बॅनर घेऊन, एक फ्रंट करून पुढे जाणार आणि बांधणी करणार. येणारा काळ ठरवेल काय करायचे ते. पण आता जे काही राज्यकर्ते असोत किंवा विरोधकही असोत, जे काय असतील ते, पण राज्यकर्ते मात्र माझ्या मते हे दिशाहीन झालेले आहेत. यांना दिशा नाही.